नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आपण आज बघणार आहोत अशा कोणत्या 5 चुका आहेत ज्या 5 चुका केल्यानंतर आपलं आयुष्य कमी होऊ शकतं, आपण देवाच्या घरी लवकर जाऊ शकतो. म्हणजे हे कॉमन मिस्टेक्स आहेत. ते कोण करतंय? जे आजारी आहेत, आजारी पडणार आहेत, अशा मिस्टेक्स ते करतात. असे 5 सवयी आपण अवॉइड केल्या पाहिजेत आणि जे आपण खूप कॉमनली करत आहोत. अशा 5 सवयी अवॉइड केल्यानंतर आपलं जीवन हे सुखी होऊ शकतं. जेवढे आजार होतात आपल्याला त्याच्यातले 50% आजार ह्याच्यावरच कव्हर होऊ शकतात, म्हणजे ह्याच्यामुळेच कमी होऊ शकतात. तर अशा 5 कोणत्या गोष्टी अशा 5 कोणत्या चुका आहेत ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत. मी आता सांगणार आहे अशा 5 चुका जो आपण जेवण केल्यानंतर करतो. म्हणजे जेवण केल्यानंतर आपण त्या चुका नाही केल्या पाहिजे, त्याच्यामुळे आपलं आरोग्य सुधारेल. पहिली चूक म्हणजे जेवण केलं आपण आणि डायरेक्ट झोपतो. लगेच तसा आराम करायचा नाही, डायरेक्ट झोपायचं नाही. आता कसं असते, आयुर्वेदामध्ये सांगितले पोटामध्ये पोट असतं, त्याचं जठर असतं, त्या जठरामध्ये जठर अग्नी असते आणि ते जठर अग्नीमुळे काय होतं, अन्न हे आपल्याला पचतं, अन्नाचं ब्रेकडाऊन होतं आणि आपल्याला पचायला मदत होते. जर अन्न पचायला सुरुवात झाली तर ते अन्न परत पुढं आपल्याला धातू सांगितले, रस, रक्त, मांस, मेद. रसधातू ही सगळ्या धातूला बॉडीला काय करतं, प्रीन न करतं, असे म्हणजे नरिशमेंट करतं, सगळ्या बॉडीला अवयवांना नीट ठेवतं. हे मग रक्त, परत सगळं मांस, रक्त नीट होतं, परत मांस होतं, मेद, ह्या सगळ्यांमुळे आपले शरीर हे खूप चांगलं कणखर राहतं, आरोग्यदायी राहतं, निरोगी राहतं. पण हे सगळं जर व्हायचं असेल तर आपल्याला रस नीट पाहिजे. रस नीट असेल तर आपली जठराग्नी नीट पाहिजे. जठराग्नी नीट ठेवायची असेल तर आपल्याला ह्या चुका अवॉइड केल्या पाहिजेत. पहिलं म्हणजे जेवण केलं की लगेच झोपायचं नाही. झोपायला गेलो तर जठराग्नी जी असते पोटामध्ये ती प्रॉपरली वर्क करत नाही, म्हणजे नीट काम करत नाही. का काम करत नाही? कारण आपलं खूप जास्त लक्ष मेंदूला, आपल्या ब्रेनला जास्त ब्लडची रिक्वायरमेंट असते, रक्त मेंदूला जास्त पाहिजे असते, त्याच्यामुळे नाही करत, कारण पचनाकडेच जाते ना, झोपायचं नाही. त्याच्यामुळे जेवण केल्यानंतर थोडं वेळ बसावं किंवा चालावं, उभा राहावं, हे योग्य आहे. आपल्याकडे म्हणतात शतावली म्हणजे शतावरी, काय थोडं चाललं पाहिजे, काय काय ठिकाणी असं बोलतात, चाललं पाहिजे. ते योग्यच आहे. नाही चाललं तरी पण डायरेक्ट झोपलं नाही पाहिजे. परत दुसरी कॉमन मिस्टेक काय करतात, जेवण केले की लगेच थंड पदार्थ प्यायचं. आता जेवण केलं, आज काहीतरी थंड खावं वाटतं, हे खावं ते खावं असं म्हणतात. लगेच ते थंड पिणे टाळावे. थंड पिल्यानंतर काय होतं, पोटात जठराग्नी असते, अग्नी म्हणजे आग कशी असते, आणि आगावर तुम्ही थंड ओतल्यावर कसं असतं, विस्तू कसा असं कडक असून त्याच्यावर पाणी ओतल्यानंतर कसं होतं, तसं आपल्या पोटात होईल. मग अन्न पचणार कसं? जर ती आग शांत झाली पोटामधली तर अन्न पचणार कसं? आणि पचलंच नाही तर तुम्ही निरोगी कसं राहणार? तुम्हाला जे खाल्ल्याला ते पोट कसं भेटेल? शरीराला भेटणारच नाही ना. ते पोटात एकतर साठून राहील किंवा दुसऱ्या दिवशी आपोआप ते निघून जाईल. पण ते खाल्लेल्याचा काही यूज नाही. तुम्ही काहीही खावा, चिकन, मटन, अंडी, व्हेज, नॉनव्हेज, काजू, बदाम, पिस्ता, काहीही खावा, त्याचा काहीही उपयोग नाही. तर मग तुम्ही असं करूनही चालणार नाही. तर आपल्याला जेवण केल्यानंतर काय केलं पाहिजे? जेवण केल्यानंतर थंड पदार्थ हे सगळे नाही पिले पाहिजेत. त्याच्याऐवजी आपण थोडं कोमट पाणी पिऊ शकतो किंवा अनुपान सांगितले. वेगवेगळ्या आचार्याने अनुपान सांगितले, म्हणजे काय खाल्ल्यानंतर काय पिलं पाहिजे हे सगळं सांगितले, ते आपण बघणार आहोत. आता ते नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तसं मी तेही एक्सप्लेन करेन किंवा सांगेन तुम्हाला. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता तिसरी चूक काय करतो आपण, खूप जास्त जेवण केलं, आता जेवण झालं आपलं, आता चाललो नाही आपण, पाणी पण पिलो, आता जेवण झालं, खूप जास्त पाणी प्यायचं नाही. आता खूप जास्त पाणी पिलं काय होतं, तेच होतं ना. थंड पदार्थ पिलं काय होतं, तेच होतं. खूप जास्त पाणी पिलो आपण तर पोटातली आग शांत होईल आणि आपल्याला पचन नाही व्यवस्थित होणार. परत आता काय करा, अजून चौथी चूक काय, तर आपण फळभाज्या नाही खाल्ल्या पाहिजेत खूप जास्त. एकतर जेवण केले आपण, जेवण काय कमी करत नाही आपण, किती माणसं कसे काय आपल्याला माहिती. आपल्याला जेवण कंट्रोल होत नाही, आपण खूप जास्त जेवण करतो. जर एवढं सगळं जेवण केलं तर आपल्याला फळं, अजून फ्रूट्स आपण खाल्ले तर आपल्याला ते कंट्रोल होईल का? डायजेस्ट पचल का ते? जर तुम्ही कमी जेवण केलं तर ते खाऊ शकता तुम्ही, मग पचणार नाही ना ते. पचायला जठराग्नीला ताकद तर पाहिजे, अग्नीला ॲक्शन व्हायला, अग्नीला त्याच्यावर काम करायला जागा तर पाहिजे ना पोटामध्ये, बरोबर आहे की नाही? मग एवढं सगळं करायचं असेल तर तुम्ही थोडं कमी पोट जेवण केलं आणि थोडे फळे खाल्ले तर चालते, थोडेच, जास्त नाही. पचायला सोपे असले पाहिजे, हे केलं पाहिजे आपण. परत अजून तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप सांगतो. काय सांगतो? पहिलं अन्न पचल्याशिवाय दुसरं अन्न खायचं नाही.
जेव्हा जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही तोपर्यंत खायचं नाही. आता पहिलं अन्न पचलंय का नाही हे आपल्याला कसं कळेल? पहिलं अन्न पचलंय का नाही, तर भूक लागल्याशिवाय दुसरं खायचं नाही. नाहीतर घरचे म्हणतात घरी हाय, घरून इथं आलो घरच्यांसोबत मित्रांसोबत आहे, आता जेवण फुकट भेटते किंवा इथं भंडारा आहे, इथं खायला फुकट भेटतं तर खायचं नाही. पहिलं अन्न पचलं असेल तरच दुसरं खायचं, त्याशिवाय खायचं नाही. ह्याच्यामुळे वेगवेगळ्या आजारांची उत्पत्ती होते. काय काय आजार होतात, काय होऊ शकतं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझी जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आता तुम्हाला सांगतो मी हे सगळं सांगणारा कोण, तर मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, म्हणजे आयुर्वेदिक स्टुडंट आहे. आता सेकंड इयर संपत आले माझं, म्हणून तुम्हाला हे सगळं सांगतो माझ्या अनुभवातून. अजून गोळ्या औषधं मी तुम्हाला काहीही सांगितलं नाही, पण तुम्हाला गायडन्स करू शकतो. तुम्ही ह्या डॉक्टरकडे जावा, ह्याच्यावरून हे करू शकता, तुम्ही ह्याच्यासाठी हे करू शकता, हे सगळं सांगू शकतो मी. तर कृपया तुम्हाला काही डाऊट असतील, कशाविषयी काही विचारायचं असेल किंवा काय झालं, कशा सिम्पटम्स आहेत, कुठं गेलं पाहिजे, आयुर्वेदिक गोळ्या घेऊ का मॉडर्न गोळ्या घेऊ, आयुर्वेदिक गोळ्या कोणत्या चांगल्या आहेत, असं कोणता डिसीज आहे का, त्याच्यावरती काय मॉडर्नपेक्षा आयुर्वेदा चांगलं आहे, मग आयुर्वेदा असं एवढं खराब का झालं, आयुर्वेद एवढं चांगलं म्हणतो तर तू खराब का झालं. तर ना आता पहिलं मेन कारण, आता जाऊ दे विषय निघाला म्हणून सांगतोय. पहिलं मेन कारण काय त्याचं, कोणीही उठलं आयुर्वेदाच्या नावाखाली काही गोळ्या देते, कोणी पाचोळा देते, ते तसं नाही. त्याचं सगळं रस, गुण, वीर्य, विपाग, प्रभाव सगळं समजून घ्यावं लागतं. कोणत्या दोषाला कोणती गोळी दिली पाहिजे, कुठला दोष डॉमिनंट असतो, दोष कुठलं, वात, पित्त, कफ, परत काल कुठला, परत ऋतू कुठला, त्याच्यात काय वाढले, हे सगळं बघूनच आयुर्वेदिक गोळ्या दिल्या जातात. आणि ह्याच्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या पाहिजे असेल तर आयुर्वेदिक डॉक्टरकडेच, म्हणजे ज्याची BAMS डिग्री झालेली आहे त्याच्याकडेच तुम्ही जावा, जवळच्या वैद्याशी संपर्क करा. काही करून घेऊ नका, दुसरे एखादं डॉक्टर आहे ह्याचा फरक पडला म्हणून जाऊ नका. एखादी गोळी आता आयुर्वेदिक गोळी प्रत्येक माणसाला वेगवेगळी असते. आता ह्याला ही गोळी दिली, आता X पर्सन आहे, X पर्सनला ह्या गोळीने हा रोग नीट झाला, तर Y पर्सनला पण त्याच गोळीने तोच रोग नीट होईल असं नाही. त्याची प्रकृती वेगळी, त्याचं बल वेगळं, त्याचं काल वेगळं, त्याचा देश वेगळा, तर ह्याच्यानुसार आपल्याला गोळ्या द्याव्या लागतात. तर आपण असे कोणत्याही गोळ्या कोणालाही देऊन चालत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला आयुर्वेदाची काय माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.